चला जाऊया आपण शॉपिंगसाठी। आज आहे मार्गशीर्ष महिना, तर पूजेचं साहित्य आपण घेऊन येऊया। आपण आता ग्रॉसरी स्टोअरच्या आतमध्ये आलेलो आहोत। खूप मोठं ग्रॉसरी स्टोअर आहे। पूजेसाठी आपण शेंडीचा नारळ वापरत असतो, पण अमेरिकेमध्ये आता हे बिना शेंडीचे नारळ आहेत इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये। मागच्या वर्षीपासून शेंडीचे नारळ विकायला यायला लागलेत, पण ते फक्त गणपती बसतात त्यावेळेस, गणेश चतुर्थीच्या वेळेस येतात। तर इतर वेळेस फक्त हे बिगर शेंडीचे नारळ मिळतात। तर याला थोडीशी शेंडी आहे, तर आपण हा नारळ घेऊया। आपण आता पूजेसाठी खाऊची पानं घेऊयात। तर या ग्रॉसरी स्टोअरमध्ये हे असे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत। आणि आंब्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असे पॅक केलेले आहेत। तर या ग्रॉसरी स्टोअरचं नाव आहे इंडिया बाजार, आणि दुसरं जे आहे पटेल ब्रदर्स। त्या ठिकाणी बास्केटमध्ये असे मोकळे ठेवलेले असतात, ते आपण निवडून घेऊ शकतो। या ठिकाणी तसं नाही आहे। तर मला ह्या पिशवीतले मोठे मोठे आणि छान वाटत आहेत, तर आपण आता हे घेऊया। आज आहे डिसेंबर 5, सकाळी सकाळी मी आली आहे पूजेचं सामान घ्यायला। या ठिकाणी कच्च्या कैऱ्या आहेत, पाहिलं हे बघा। आणि भारतामध्ये मँगोचा सीझन संपलेला आहे, आणि अमेरिकेमध्ये या ठिकाणी कच्च्या कैऱ्या आहेत। हे बघा कच्च्या कैऱ्या आहेत, पाहिलं हे बघा। चला आपलं सामान घेऊन झालेलं आहे। आपण आता बिलिंग काउंटरला बिलिंग करत आहोत। या ठिकाणी आपली शॉपिंग झालेली आहे। या ठिकाणी गाडीमध्ये आपण सामान ठेवलेलं आहे शॉपिंगचं। चला झाली आपली शॉपिंग। नमस्कार, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर या ठिकाणी मी रेडी झालेली आहे। तर ही पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे, बॉर्डर त्याची हिरवी आहे। आणि ही साडी म्हणजे खूप खूप जुनी आहे। तर 25 ते 26 वर्ष ही जुनी साडी आहे। आणि ही माहिती आहे का, मी माझ्या स्वतःच्या पैशांनी लग्नाच्या आधी विकत घेतली होती। हे बघा, आणि ही एकदाच घातलेली असेल, आहे तशीच अगदी नवी कोरी वाटते, हो की नाही। हे बघा, आणि काय लग्नाच्या आधी बाबांनी मला कधी साडी नेसू दिली नाही, आणि एकदा कंपल्सरी कॉलेजला नेसून यायचं होतं। तर मी जात असताना बाबा मला म्हणाले, साडी का नेसलीस, मग कुठे निघालीस, साडी का नेसलीस म्हणाले। तर म्हटलं आज कंपल्सरी साडी नेसून यायला सांगितले। तर लग्नाच्या आधी मी तर नेसू दिली नाही, आणि नंतर लग्नानंतर पण नवऱ्याने पण नेसू दिली नाही। लग्नानंतर पण नवरा नेसू देत नाही, तो पण म्हणतो साडी कशाला नेसतेस। आणि मला आवडतं वेगवेगळं, हो की नाही, तेच तेच घालायचं। साडी नेसायला मला आवडतं, पण असं आहे आता। तर म्हटलं चला, मी आता भारतात गेले होते तेव्हा मी माझ्या भारतात साड्या होत्या, त्यातल्या काही साड्या मी घेऊन आले, आणि ह्या मी दाखवल्यात। तेव्हा तुम्ही पाहिलेच असेल, जेव्हा मी इंडियातून आले तेव्हा काय काय घेऊन आले ते दाखवलंच। तर चला, तर या ठिकाणी ह्या बांगड्या आहेत, मंगळसूत्र, आणि हा माझा नेकलेस। तर हा पण घालायला कधी चान्स मिळत नाही, हा पण मी बहुतेक पहिल्यांदाच घातला असेल। आणि त्याच्यावरचे हे कानातले तर ग्रीन आहे, आणि बहुतेक रेड आहे त्याच्यात पण। तर कशी वाटली तुम्हाला ही साडी? चला पूजा करूया। आणि आज पहिल्यांदाच इतकी मोठी टिकली लावलेली आहे मी। मेकअप नाही केलेला, मॉइश्चरायझर लावले, नाही लिपस्टिक लावली, आणि टिकली, आणि नथ घातली। मी आता देवघरात आलेले आहे। तर आपण आता पूजेची तयारी करूया। या ठिकाणी माझ्याकडे तोरण आहे, ते मी आता लावून घेते प्रथम। आणि अमेरिकेतील भिंती अगदी पोकळ आहेत, लाकडाचे असतात, तर खिळे ठोकण्याची गरज नसते। पेपर पिनसुद्धा खोसले जाते, तर मी पेपर पिनच लावलेले आहे। या ठिकाणी चौरंगावरती आपण लाल कापड अंथरलेलं आहे। तर या ठिकाणी रूममध्ये कार्पेट आहे, अमेरिकेमध्ये असे कार्पेट असतात। तर या ठिकाणी फरशी नाही आहे किंवा वुडन फ्लोअर पण नाही आहे। तर आपण आता हा फॉईल पेपर जो आहे
तो अंथरून घेऊया, म्हणजे कार्पेट आपलं खराब होणार नाही. तर दिवा वगैरे लावायला हळदी कुंकूचे पण डाग पडू नये म्हणून. समईच्या खाली ठेवण्यासाठी पण मी आता फॉईल पेपर कट करून घेतला आहे. तो आता मी फोल्ड करून घेते आणि तो आपण आता समईच्या खाली ठेवूया. आपण आता या फॉईल पेपरवरती समई ठेवूया. कलशामध्ये पाणी घातले, दुर्वा घालूया, सुपारी घालूया, नाणे घालूया, फूल घालूया आणि अक्षता घालूया. आता आपण आंब्याचे पाणी लावूया. आंब्याची पानं लावून झालेत. यावर आपण आता नारळ ठेवूया. हे बघा, या ठिकाणी आपण हे लावून घेतलेलं आहे. चौरंग वगैरे ठेवला आहे आणि तर या ठिकाणी आपण पूजेची तयारी केलेली आहे. हे बघा, या ठिकाणी फ्रूट आहे, फुलं आहेत, हळदी कुंकुम आहे, ड्राय फ्रूट्स आहे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आहे, हे तांदूळ, पंचामृत आणि या ठिकाणी सुपारी, नाणे, अक्षदा, या ठिकाणी निरंजन, अगरबत्ती, शंख, तुपाची पण या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी पाणी घेतले, या ठिकाणी कलश तयार करून घेतलाय. तर अमेरिकेमध्ये हल्ली यायला लागलेत शेंडीचे, पण ते फक्त गणपती जेव्हा बसतात गणेश चतुर्थीच्या वेळेस, तर फक्त गणपती जेव्हा बसतात तेव्हाच ते मागवतात. इतर वेळेस शेंडीचा नारळ नसतो. तर तरी पण मी शोधून आणलं. या ठिकाणी छोटीशी आपल्याला दिसते शेंडी, पण नाहीतर हे पूर्ण असं असतं. चला आपण पूजा करून घेऊया. हे पानं तुम्हाला दाखवायचीच राहिली, हे पण आपल्याला लागतात. यावरती नाणे ठेवूया, यावरती सुपारी ठेवूया. या ठिकाणी हा आपण शंख पण ठेवूया. हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे हे पुस्तक आहे. यात दिलेले आहे महालक्ष्मीची पूजा कशी करायची ते, त्यानुसार आपण करणार आहोत. श्री गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. धूपं समर्पयामि. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णुवे नमः.
तर माझी पूजा झालेली आहे, खूप छान पूजा झाली. तर अशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची पूजा केलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण पूजा केलेली आहे महालक्ष्मीची. तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. या ठिकाणी नील जो माझा लहान मुलगा आहे त्याच्याकडून मी काही फोटो काढून घेतलेत साडीमधली आठवण म्हणून. तर ही माझी साडीमधली फोटो तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास इतरांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.